श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 20 तारखेला म्हणजे बुधवारी आमलकी एकादशी ही आलेली आहे. तर ही एकादशी खूप अशी महत्त्वाची आहे. तर ह्या एकादशीच्या दिवशी आपल्याला 2 पदार्थ आहेत तर ते अवश्य खायचे आहेत. यामुळे आपल्याला व्रताचे आणि एकादशीचे लाभ आपल्याला अवश्य मिळतील. तर फाल्गुन शुद्ध येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी असे म्हटले जाते. एकादशी बुधवारी 20 तारखेला आलेली आहे. पुराणामध्ये या आमलकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीपूर्वी ही एकादशी येत असल्यामुळे याला रंगभरणी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार आमलकी एकादशीचे व्रत करू शकत नाही त्यांनी आवळ्याचे देखील सेवन केले तरी देखील या व्रताचे या एकादशीचे त्याला पुण्यफल प्राप्त होत असते. एकादशीला भगवान विष्णूंसोबत विशेषतः आवळ्याच्या रोपाची पूजा केली जाते म्हणून तिला आवळा एकादशी असे म्हणतात. ही आमला एकादशी 20 मार्च 2024 रोजी सकाळी 12:21 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 21 मार्च 2024 रोजी पहाटे 2:22 समाप्त होईल. म्हणजे उदय तिथीनुसार बुधवारी 20 मार्च रोजी आमला एकादशीचा उपवास केला जाईल. त्याचबरोबर असे कोणते पदार्थ आहेत ते आपल्याला ह्या एकादशीच्या दिवशी अजिबात खायचं नाही. यामुळे व्रताचे लाभ आपल्याला होणार नाही. तसेच आपल्याला पूजा वगैरे कशी करायची आहे अशी भरपूर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर फाल्गुन शुद्ध येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी असे म्हटले जाते. 20 तारखेला म्हणजे बुधवारी आमलकी एकादशी ही आलेली आहे. तर आपल्याला बुधवारी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे आवळा आहेत तर त्याचा रस थोडासा टाकून मग आपण स्नान वगैरे करायचे आहेत. स्नान करता वेळेस आपल्याला ओम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जाप देखील करायचा आहे. तसेच आपला स्नान वगैरे झाल्यानंतर मग आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. त्याच्यानंतर मग आपण आपली जी पूजा आहे तर ती करायची आहे. म्हणजेच आपण नेहमीप्रमाणेच एक चौरंग घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला एक पिवळा कापड अंथरायचा आहे आणि तुमच्याकडे जर श्री हरी विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा बालकृष्णाची देखील तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्हाला प्रथम त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अभिषेक करता वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की थोडासा आवळा आहे तर त्याचा रस थोडासा काढायचा आहे आणि तुम्हाला प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा आवळ्याने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तसेच आपल्याला ही आमलकी एकादशी आहे तर या दिवशी शिव आणि माता पार्वती यांची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. तसेच गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिला देखील तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला धूप दीप दाखवायचे आहे, अगरबत्ती लावायची आहे. तसेच तुम्हाला पिवळी फुले तुमच्याकडे असतील तर तुम्हाला 11 पिवळी फुले घ्यायची आहेत आणि ती तुम्हाला श्री हरी विष्णूंना अर्पण करायची आहे. तसेच गणपती बाप्पांना तुम्हाला लाल फूल अर्पण करायचे आहे. तसेच पार्वती माता म्हणजे अन्नपूर्णा देवीचे दुसरे रूप आहे तर तुम्ही तिला गुलाबाचं फूल देखील अर्पण करू शकता. नैवेद्य दाखवायचा. मग तुम्हाला ओम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे आणि तुम्ही जी पिवळी फुले अर्पण केलेली आहेत श्री हरी विष्णूंना तर ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी घ्यायची आहेत आणि लाल कापडामध्ये बांधून ती आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आपल्या घरामध्ये जी काही धनहानी होत असते, पैसा येत असतो तो टिकत नसतो, अशा भरपूर समस्या ह्या आपल्याला पैशाबाबत होत असतात तर त्या दूर होतात. तुम्हाला विष्णू सहस्रनाम हे देखील बसून तुम्हाला तिथे त्याचं पठण करायचं आहे. तेच बघा ही पूजा झाल्यानंतर मग तुम्हाला तुळशी मातेजवळ देखील तुम्हाला तुळशी मातेला थोडंसं कच्चं दूध पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ते तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. परंतु एकादशी असल्यामुळे आपल्याला तुळशी मातेला स्पर्श न करता आपल्याला ते दूध आहे ते अलगद
अर्पण करायचं आहे। तसेच बघा या दिवशी आवळ्याला खूप असं महत्त्व आहे, कारण श्री हरी विष्णू यांचं स्थान आवळ्यामध्ये आहे असं म्हटलेलं आहे। म्हणून या दिवशी आपल्याला जे आवळे असतात तर ते आवळ्याचे आपल्याला 2 दिवे बनवायचे आहेत। म्हणजे काय करायचं आहे की आवळा घ्यायचा आहे आणि त्याला आतून कोरायचा आहे। असा खोलगट भाग झाल्यानंतर मग आपल्याला 2 वाती तुपामध्ये भिजून घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला आवळ्यामध्ये टाकायच्या आहेत। तर एक आवळा आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे आणि एक आवळा आहे तर तो तुम्हाला तुळशी मातेला अर्पण म्हणजे तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे। कारण ही अमलकी एकादशी आहे आणि आवळ्याला खूप असं महत्त्व आहे, म्हणून आपल्याला हे आवळ्याचे दिवे म्हणजे आपल्याला आवळ्याचा दीपदान करायचं आहे, कारण दीपदानाला खूप असं महत्त्व आहे। तसेच या दिवशी आवळ्याचा जो झाड आहे तर तिथे देखील आपल्याला एक तांब्याभरून पाणी घेऊन जायचं आहे आणि आवळ्याच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे। आवळ्याच्या भोवती आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे। तिथे देखील आपल्याला जमलं तुम्हाला तर तुम्ही तिथे देखील एक दिवा लावायचा आहे। तर बघा अशा प्रकारे आपण ही सर्व पूजा करायची आहे। पूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करायचा आहे आणि जी कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा गरोदर महिला वगैरे असेल तर त्यांनी उपवास न करता फक्त त्यांनी एवढंच करायचं आहे की या दिवशी तुम्ही उपवास नाही पकडला तरी चालेल, परंतु भात अजिबात खायचा नाही। तसेच या एकादशीला खूप असं महत्त्व आहे, म्हणून या दिवशी ह्या उपवासाच्या दिवशी म्हणजे जो कोणी उपवास पकडतो किंवा कोणी नाही पकडत, परंतु हे जे काही पदार्थ आहेत तर ते आपल्याला टाळायचे आहेत। असे कोणते पदार्थ आहेत की ते खाण्यामुळे आपल्याला एकादशीचं फळ किंवा महत्त्व आपल्याला त्याचं मिळत नाही, उलट आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे पाहायला मिळतात। आपल्यावर श्री हरी व माता लक्ष्मी हे नाराज होतात आणि आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या आणि अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत असतं। म्हणून हे जे काही पदार्थ आहेत तर ते आपल्याला बिलकुल खायचे नाहीत। महत्त्वाचं म्हणजे मसाला पान असतं, गोड पान असतं, तर ते काही लोक खात असतात, परंतु हे एकादशीला अजिबात मसाला पान खायचा नाही। या दिवशी मांस, मदिरा तसेच कांदा, लसूण हे देखील खाणे वर्ज्य आहे। तसेच तुम्ही कोबी, पालक ही देखील खाण्यामुळे आपल्याला याचा खूप नुकसान होत असतो, म्हणून या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपण अजिबात खायच्या नाहीत। तसेच मसूर डाळ, तर मसूर डाळ देखील आपण खायची नाहीये, कारण धर्मशास्त्रामध्ये या ज्या काही वस्तू आहेत तर त्या जी अमलकी एकादशी आहे तर तिला ह्या वस्तू खाणे आपल्याला टाळायच्या आहेत। या खाल्ल्यामुळे आपल्याला त्याचे नुकसानच होणार आहे, म्हणून ह्या वस्तू आपण खायच्या नाहीत, कारण श्री हरी विष्णू व माता लक्ष्मी ही आपल्यावर नाराज होतील आणि आपण जर व्रत केलं असेल किंवा नसेल तरी देखील आपल्याला याचं पुण्यफळ प्राप्त होत नाही। म्हणून ह्या वस्तू आहेत तर त्या आपण चुकूनही खायच्या नाहीत। तसेच असे कोणते पदार्थ आहेत की ते तुम्ही उपवासामध्ये खाल्ले तर त्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला लाभ होईल आणि एकादशीचं जे काही पुण्यफळ आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल। तर बघा त्याच्यामध्ये तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे साबुदाणा आणि भगर हे तुम्ही अवश्य या एकादशीला खायचं आहे, यामुळे तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळेल। तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता आणि डांगर आहे तर तो देखील तुम्ही खाऊ शकता, यामुळे तुमच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होईल। तसेच सर्वात महत्त्वाची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे आवळ, तर तुम्ही या दिवशी आवळ्याचं सेवन हे अवश्य करायचं आहे। म्हणजे आवळ्याचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता किंवा आवळ्याचा मोरंबा करून तो देखील तुम्ही खाऊ शकता, परंतु तुम्हाला या एकादशीच्या दिवशी आवळ्याचं सेवन हे अवश्यच करायचं आहे। त्यामुळेच तुम्हाला ह्या व्रताचं या एकादशीचं फळ तुम्हाला मिळेल आणि श्री हरी विष्णू व माता लक्ष्मी हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील। आणि तुम्ही एकादशीचे व्रत जर केलं असेल तर त्याचं देखील तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होईल। तसेच पूर्ण दिवस आपण उपवास करायचा आहे। दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास आपण सोडायचा आहे। उपवास सोडता वेळेस आपण गोड शिरा बनवायचा आहे आणि गोड शिरा खाऊनच आपण हा उपवास आहे तर तो सोडायचा आहे। त्यापूर्वी आपण आपल्या देवघरामध्ये श्री हरी विष्णूंची फोटो मूर्ती असेल तर तिचे दर्शन घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला त्यांना नैवेद्य अर्पण करूनच आपल्याला हा उपवास आहे तर तो सोडायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला जमेल तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला देखील दान दक्षिणा ही द्यायची आहे किंवा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला केळी दान केली तरी देखील तुम्हाला त्याचं पुण्यफळ हे प्राप्त होईल।
कारण ही अमलकी एकादशीचे खूप असे महत्त्व आहे। सर्व एकादशीमध्ये या एकादशीला खूप महत्त्व आहे। म्हणूनच आपण जे काही आपल्याकडनं दान धर्म होत असेल तर ते देखील आपण अवश्य करायचे आहे। द्वादशीला यथाशक्ती अन्नदान करून व्रताची समाप्ती आपल्याला करायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।